जर तुम्ही बघितलं की काय वेगळं आहे वन पीस मध्ये, तर डिटेलिंग बघा, स्लीव्स वरती पण खूप वेगळी देण्यात आली आहे. ए लाईन मध्ये आहेत आपल्याकडे, बोथ साइड पॉकेट येतील आणि आतमध्ये 3/4 स्लीव्स आम्ही अटॅच करून ठेवलेले आहेत. अच्छा, म्हणजे ज्यांना स्लीव्स हवे असतील ते लावू शकतात. हा आहे इकत मध्ये. ओ दिस इज सुपर प्रिटी. अरे वा, हे तर खूप छान आहे. ऍक्च्युअली असे मी बऱ्याच मुलींना ना ते जीन्स वर घालताना पाहिलेलं आहे. एकदम छान, खूप इझिली कॅरी करतात. याच्या खाली नुसते स्नीकर्स घातले तरी खूप सुंदर वाटतं. हे खूप सुंदर कलर आहे आणि याच्यावरची हे बघा, हे सगळं थ्रेडवर्क असल्यामुळे ते फील जाणवतोय लगेच हाताला. खूपच छान आहे. फॅब्रिक खूप कमाल आहे. हे रिअल मिरर आणि त्याच्यावरती थ्रेड, त्याला खूप मस्त फिनिशिंग देण्यात आलेली आहे. थ्री पीस ची साधारण आपली रेंज जाते ही 1500च्या पुढे जाते. 1500 ते 2000 मध्ये आपली रेंज असते. क्वालिटी खूप छान आहे आणि हे सगळं कॉटन मध्ये आहे, त्यामुळे हे वर्षानुवर्ष युज केलं जाऊ शकतं. वा, सो हे तोरण म्हणून पण युज करू शकतो आणि गाडीतही लावू शकतो. येस. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी दादर वेस्ट मध्ये आलेली आहे. आज मी तुम्हाला एक कमाल असं स्टोर दाखवणार आहे, जिथे तुम्हाला अजरक, इंडिगो, हँडब्लॉक आणि महत्वाचं कलमकारी अशा वेगवेगळ्या प्रिंट्सचे किंवा वेगवेगळ्या डिझाईन्सचे वन पीसेस पाहायला मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला शॉर्ट टॉप्स असणार आहेत, कॉर्ड सेट असणार आहेत, 3 पीस सूट पण असणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ह्यांच्याकडचे वन पीसेस हे खूप ट्रेंडी आहेत, खूप फॅशनेबल आहेत आणि महत्वाचं हे तुम्ही कुर्ता म्हणूनही यूज करू शकता. 1000 ते 2000 रुपयाची रेंज मध्ये वन पीसेस असणार आहेत. शॉर्ट टॉप्सची प्राइस रेंज साधारण 550 रुपये आहे आणि बाकीचे सगळे प्राइस रेंज तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येऊयात मुद्द्यावर. दादर वेस्ट मध्ये उत्तम दर्जाच्या कॉटनच्या वन पीस, ड्रेसेस, कॉर्ड सेट या सगळ्याची खरेदी करायची असेल तर वन स्टॉप सोल्युशन ठरू शकताय निशी क्रिएशन्स. या स्टोरला तुम्ही भेट देऊ शकता. एक्झॅक्टली स्टोर आहे कुठे ते सांगते. आता मी आहे दादर वेस्ट मध्ये. एक्झॅक्टली कुठे, तर ही जी लेन तुम्ही पाहता याला स्वामींचं मठ किंवा तर मठाची लेन म्हणून ओळखलं जातं. इथेच या लेन मध्ये तुम्हाला कॉस्मॉस बँक दिसेल. दादरची शाखा आहे कॉस्मॉस बँकची. त्याच्या अगदीच अपोजिट साईडला निशी क्रिएशन्सचं तुम्हाला स्टोर बघायला मिळणार आहे. आणखीन एक महत्वाचा लँडमार्क देते. जेव्हा तुम्ही दादर मध्ये येता, खूप सारे लेन्स आहेत, बरेच लोक कन्फ्युज होतात, तर एक सोपा मार्ग म्हणजे कोहिनूर स्क्वेअर. तुम्ही कोणालाही विचारत या, मोठा मॉल आहे, त्याच्या अगदी अपोजिट साईडला स्वामींच्या मठाची जी लेन आहे ती विचारा. त्या मठाच्या लेन मध्ये आतमध्ये चालत या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती कॉस्मॉस बँक दिसेल. त्याच्या अगदी अपोजिटला आहे निशी क्रिएशन्स यांचा हा स्टोर. चला, जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्याकडचं कमाल कलेक्शन उन्हाळा स्पेशल पाहूयात. कम लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे निशी क्रिएशन्स मध्ये आलेलो आहोत आणि ताई आहेत आपल्यासोबत. मागच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलीने, त्यांच्या लेकीने आपल्याला सगळं कलेक्शन दाखवलेलं होतं, पण ताई आहेत आपल्यासोबत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तुझं पण स्वागत आहे निशी क्रिएशनला. परत तू व्हिजिट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मला परत पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल. तर यंदा उन्हाळा स्पेशल आपण कलेक्शन दाखवणार आहोत प्रेक्षकांना, राईट? आणि तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते आधी आपण प्रेक्षकांना सांगूयात आणि ऑल्सो विथ द प्राइस रेंज, साईज सगळं आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. सो आता उन्हाळा आहे आणि नंतर आपला रेनी पण सुरू होतोय. सो कन्सिडर केलं की पिकनिकलाही जायचं आहे आणि सगळ्या ह्याच्यात कम्फर्टेबल आपण असतो वन पीसेस मध्ये. बरोबर. सो त्याच्यामुळे वन पीसेसचा बराच आता आपल्याकडे खजिना आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स पॅन्ट्स आहेत, कारण आता टी शर्ट्स वर घालायला बाहेर जाण्यासाठी मुलींना तर ते कम्फर्टेबली करायला लागतात. शॉर्ट टॉप्स आहेत आपल्याकडे. 3 पीस सेट असतात. कॉर्ड सेट या वेळेला केलेले आहेत, कारण कॉर्ड सेट सुद्धा आजकाल बरेच युज केले जातात फॉर ट्रॅव्हलिंग. बरोबर. आणि इव्हन इन द ऑफिस ऑल्सो. ओके. सो त्याच्यामुळे कॉर्ड सेट्स पण आहेत. सो आता आपण दाखवूया. मस्त, ग्रेट. बरीच मोठी व्हरायटी बघणार आहोत. तर सुरुवात कुठून करतो? आय थिंक तुम्ही जे घातलंय ते खूप सुंदर दिसतंय आणि खूप कमाल वाटतंय. म्हणजे येलो शेड इतक्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, तो मँगोचा सीझन आहे ना, दिस इज लुकिंग व्हेरी प्रिटी आणि खूप असं सुदिंग वाटतंय डोळ्यांना. म्हणजे उन्हाळ्यासाठी मस्त कलर आहे. साऊथ कॉटन आहे, कम्फर्टेबली आहे. 46 पर्यंत आपले सायझेस तर नॉर्मल असतातच असतात सगळ्या ह्याच्यात. सेट्स मध्ये किंवा काही कुर्तीमध्ये आपण प्लस सायझेस करतो, पण आता प्लस सायझेस थोडंसं कमी आहे माझं कलेक्शन. सो ते अपडेट होत राहतं दरवेळेला प्रत्येक ह्याच्यानुसार. तर आता 46 पर्यंतचे सायझेस आपल्या वन पीसेस मध्ये सगळ्याकडे अवेलेबल आहेत. आणि वन पीसेसची आपली रेंज साधारण 1000 पासूनची स्टार्ट होते. ती साधारण 1600, 1800, 2000 ऍज पर द फॅब्रिक अँड द डिझाईन. ओके, म्हणजे 1000 ते 2000च्या रेंज मधले वन पीसेस आहेत. सो दाखवू शकता एक एक व्हरायटी? अगदी अगदी. तू हा घातलायस ह्या म्हणालीस म्हणून ह्याच्यात एक 2 ते 3 कलर आहेत. लोकांना ते बघायचे असतील तर नक्कीच व्हिजिट करायला लागेल क्रिएशनला. मी त्याच्यात दाखवते. हे आहे स्लब कॉटन मध्ये आणि ह्याला आपण डबल इकतचा पॅच दिलेला आहे. सो थोडस ट्रेंडी लुक पण दिसतं आणि एज नुसार सुद्धा लोकांचा एक हे असतो की मला काय सूट पडेल.
सो हे प्रत्येक एजला सूट पडेल असं मला स्वतःला वाटतं. डिझाईन एकदमच छान दिसतं, एलिगंट डिझाईन आहे. म्हणजे कॉलेज गोईंग असू देत किंवा वर्किंग वुमेन किंवा ज्या वयस्कर आहेत त्या पण ह्याच्या खालती लेगिन्सही घालू शकतात इफ दे आर अनकम्फर्टेबल विथ वन पीस. सो एक कुर्ती म्हणूनही युज होईल आणि वन पीस म्हणूनही युज होईल. इतकं ट्रेंडी कलेक्शन आहे, खूप सुंदर. आणि पॉकेट प्रॉपरली आहेत की आपण आपला प्रॉपर मोबाईल ठेवू शकतो त्याच्यात, असे आहेत. आणि फॅब्रिक खूप छान आहे, व्हेरी नाईस. थँक्यू. त्याच्यानंतर हे तसाच ह्याच्यातलं आहे, पण हे जयपुरी कॉटन मध्ये आहे. ओ व्हेरी नाईस. फ्लोरोसंट कलर हा एकदम छान वाटतो अंगावरती, मस्तच आहे. आणि ह्याला डिटेलिंग खूप छान देण्यात आली आहे. म्हणजे ही स्लीव्स वरती जर तुम्ही बघितलं की काय वेगळं आहे वन पीस मध्ये, तर डिटेलिंग बघा स्लीव्स वरती पण खूप वेगळी देण्यात आली आहे. मस्तच वाटतंय हे. आणि हे स्लीव्स वरती करून तुम्ही असं बांधूही शकता. अगदी अगदी खूपच छान आहे हे. हा. आणि जयपुरी कॉटन तुला सांगते की या कॉटन मध्ये तुला श्रिंकेज बिलकुल नसतं. ओके. हा. आणि हे लाईट वेट फॅब्रिक आहे, मल फॅब्रिक आहे. सो कधी कोणाला पाहिजे असेल तुम्ही स्कर्ट स्लीप घालून सुद्धा हा वन पीस म्हणून तर अतिशय सुंदर दिसतो आणि खूप कम्फर्ट पडतं. तर ह्याच्यात तुला एक कलर आहेत 2-3 जे मी तुला दाखवते. हे बटरफ्लाय. वा, हे पण बघा किती छान आहे. सो मंडळी, सुरुवातीलाच आम्ही प्राइस रेंज सांगितली आहे. 1000 ते 2000 ची प्राइस रेंज आहे. सो त्यामुळे पर्टिक्युलरली प्रत्येक आउटफिटची प्राइस रेंज आम्ही मुद्दाम मेन्शन नाही करत आहोत. बऱ्याचदा कसं होतं की आम्ही जी प्राइस सांगतो त्याच्यातच ते सेम मिळेल असं नाही. दरवेळेला त्यांच्याकडे नवीन कलेक्शन येत राहतं. त्यामुळे प्राइस सुद्धा अपडेट होणं किंवा प्राइस चेंज होणं, पुढे मागे होणं हे साहजिक आहे. त्यामुळे आम्ही रेंज यासाठी सांगितली की 1000 ते 2000च्या रेंज मध्ये तुम्हाला वन पीसेस मिळू शकतात. बरं, ते ऑनलाईन सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकताय तुम्ही त्यांच्याकडे. त्यामुळे तुम्ही त्यांना कनेक्ट करा. व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही पाहताय त्याचं स्क्रीनशॉट काढा, त्यांना व्हॉट्सअप वरती शेअर करा. मग ते तुम्हाला त्याबद्दलची साईज, प्राइस सगळं काय सांगू शकतील. सो विल कम बॅक टू द आउटफिट. मस्तच आहे हे, खूप सुंदर आहे. बटरफ्लाय प्रिंट ही खूप छान दिसतं. आणि हे आम्ही असं दोघींनी केलेलं होतं. मदर डॉटर जर करायचं असेल ना असंही करू शकतात. म्हणजे प्रिंट एक पण कलर वेगळे. व्हेरी नाईस, मस्त. त्याच्यामुळे खूप छान दिसतं. ट्रेंडी लुक पण आहे त्याला एक. त्याच्यानंतर बऱ्याच यांना प्रश्न असतो की आम्हाला ए लाईन मध्ये काही आहे का, तर ए लाईन मध्ये आहेत आपल्याकडे. बोथ साइड पॉकेट येतील. याला प्रिन्सेस कट मधून कळी दिलेली आहे, नॉट प्रिन्सेस कट, कळी दिलेली आहे. त्याच्यामुळे हिप साईजला तुम्हाला एकदम कम्फर्टेबली घालता येतं. ए लाईन माझ्या मते तरी मोस्टली हे लोक प्रेफर करतात ज्यांचे पोट आहे किंवा तर त्यांना असं वाटतं की बाबा माझं काय म्हणतो बॉडीचा शेप क्लिअर दिसू नये, त्यासाठी म्हणून ए लाईन कुर्ता किंवा तर ए लाईन वन पीस प्रेफर केलं जातं. सो मग तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. ए लाईन म्हणजे ते कमरेपर्यंत व्यवस्थित असणार आणि खालती थोडं पसरट असणार, सो दॅट ते तुम्हाला ए अल्फाबेट सारखं एक लुक देतं साधारण आणि व्यवस्थित शेप दिसतो. कळी घेतल्यामुळे सुद्धा खूप छान दिसतं. सो ह्याच्यात तुला एक 2-3 कलर पण मी ऑप्शन देऊ शकते त्यांना. वा, सो अगेन हे बघा स्मूथिंग कलर आहेत सगळे. मस्तच वाटतंय हे पण. दिस इज व्हेरी प्रिटी. आणि माझ्याकडे असं पण झालेलं आहे की शॉर्ट हाईट वाल्यांनी सुद्धा हे घातलंय. हा लॉंग आहे नो डाऊट, पण शॉर्ट हाईट वाल्यांनी घातल्यावर सुद्धा ते म्हणजे त्यांना एक असतं ना की अजून आम्ही शॉर्ट दिसतो किंवा अजून फॅट दिसतो. बरोबर, पण नाही दिसले. म्हणजे मी त्यांचे पिक्स त्याच्यासाठी काढले प्रॉपरली, मला दाखवता येईल की नाही हे खूप छान दिसतं ऍक्च्युली. वा, म्हणजे कोणत्याही हाईटलाही सूट करू शकतो. त्याच्यातला हा एक कलर, हा पण एक तुला हा पण खूप सुदिंग कलर आहे. सो उन्हाळ्यासाठी तुम्ही बीचला वगैरे जाणार असाल किंवा तर कुठल्या रिसॉर्टला जाताय तेव्हा वन पीस हवाय, पण तो कम्फर्टेबल हवा, फुल हवा आणि जरा छान दिसायला हवा, तर मग असं काहीतरी कॅरी करू शकता. लाईट वेट, ब्रिदेबल फॅब्रिक आणि मस्त कम्फर्टेबल. हो, एक्झॅक्टली. त्याच्यानंतर आपण फ्रॉक स्टाईल मध्ये बघूया. हे फ्रॉक स्टाईल मध्ये केलेले आहेत. वा, सो ऍक्च्युअल मध्ये जसं फ्रॉकला फ्रिल असतं, सो खालती तुम्हाला फ्रॉकला जसं फ्रिल आहे त्या पद्धतीचं फ्रिल दिसेल आणि इथे मध्ये तुम्हाला हे इलास्टिक आहे. पण हे इलास्टिक सुद्धा इतकं आहे ना की सॉफ्ट, आपण बाळाला वगैरे वापरू शकतो ना, असं केलेलं आहे. सो बऱ्याच जणांचं असं पण असतं की हे घातल्यानंतर माझा बल्की दिसेल की काय, म्हणजे पोटाचा शेप किंवा असं, पण हे लिटरली दिसत नाही. ह्याच्यातले माझे स्वतःचे मी फोटो काढून पाहिलेले आहेत, बिकॉज मी स्वतः डबल एक्सेल साईज युज करते. त्याच्यामुळे पहिलं माझं पण स्वतःच हे असतं की मला कसं दिसणार आहे. सो खूप छान आहे. वन साइड पॉकेट असेल, ह्याच्यातही तुम्हाला 2 ते 3 कलर मिळतील आणि खूप सुंदर दिसतो. हाताला पण असं थोडं स्मोकिंग केलेलं आहे. खूपच छान आहे हे. म्हणजे छोट्या मोठ्या फंक्शन साठी, आउटिंग साठी छानच आहे. अगदी अगदी. त्याच्यातला हा एक कलर आहे, खूप छान दिसतो. हा ही कलर प्रिटी कलर आहे हा. सो ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली तो फ्रॉक स्टाईल दिसून येतोय व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर. खूपच मस्त वाटतं. हे इकत प्रिंट आहे, नॉट हे, पण जयपुरी कॉटन वर इकत प्रिंट आहे. ओके.
सुंदर. सो जसं मगाशी सांगितलं 1000 ते 2000च्या रेंज मधली व्हरायटी आम्ही तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर हा एक आहे, हा अप अँड डाऊन मध्ये केलेला आहे. ओ येस, पहिल्यांदा पण एक आम्ही केलेला होता ब्लॅक अँड व्हाईट याच्यात केलेला हो, होता. अर्धा ब्लॅक होता अर्धा व्हाईट होता. येस येस. सो इतका तो लोकांना आवडला, तर ह्याच्यातही आपण केलेला आहे आणि त्याच्यातही अजून एक कलर पण ठेवलेला आहे. हे पूर्ण बंद असणार आहे, म्हणजे लोकांना तेही वाटतं की फ्रंट ओपन आहे का, तर नाही. अच्छा, डिझायनिंग साठी म्हणून. हो हो हो, फक्त इथे छोटीशी स्लीट असेल. ओके, फ्रंटला एक लुक देण्यासाठी की वन पीस आहे. बरोबर. इथे तुम्ही बेल्ट लावलात तरी तो खूप छान दिसतो. अरे वा. आणि जेगिंग वरती हे सुंदर वाटतात. मस्त. सो हे बघा, हे तुम्ही ऑफिसला वगैरे जाणार असाल, कॉर्पोरेट गोईंग असाल, तर ह्याच्या खालती लेगिन्स पण किंवा प्लाझो पॅन्ट पण बऱ्याच जण स्टाईल करतात लॉंग आउटफिट वरती ना, तेही छान दिसतं. आणि अप अँड डाऊन म्हणजे समोरून थोडंसं वरती आहे पण मागून ते प्रॉपर तुम्हाला खालपर्यंत येणार आहे. हो, म्हणजे हे नी पर्यंत अगदी अगदी त्याचं वरी करायची काहीच गरज नाहीये. त्याच्यानंतर बाटिक मध्ये आहे आपला कलेक्शन. बाटिकचं वन पीस आतापर्यंत फक्त मॅक्सी पाहिले होते महिलांनी आणि आता साड्या पाहिल्या होत्या, पण वन पीस कोणाकडेच मिळत नाहीयेत बाटिकचे. आणि ह्याला प्रत्येक ह्याला म्हणजे जयपुरी कॉटन सोडलं तर आपण प्रत्येक ह्याला मार्जिन ठेवतो. ओ अरे वा. म्हणजे अगदी इकतचे जे आहेत त्याला तर आम्ही पर्पजली ठेवतो, कारण हँडलूम इकत असतं, विविंग असतं शेवटी. सो कधीतरी श्रिंकेजचा इश्यू आला तरी तुम्हाला तो व्यवस्थित लूज करता येईल किंवा फिटिंगही प्रॉपर मिळेल अशा ह्याच्यात. सो हा आहे, याची बॅक साइड पूर्ण अशी असणार आहे. अच्छा, समोरून तो एक छोटासा पॅच आहे पण मागून पूर्ण प्रिंट आहे. थोडं याला शिबोरी सारखं केलेलं आहे. सो हे पॅचेस आहेत, म्हणजे हे प्रिंट मधलेच आहेत, पॅचेस आहेत. राईट, एक्झॅक्टली. छान, मस्त. आणि जाड वाटतं ह्याचं फॅब्रिक जाड आहे. त्याच्यानंतर हे आहेत, हे शर्ट पॅटर्न मध्ये तू ट्राउझर वर घालू शकतेस. याला बोथ साइड पॉकेट दिलेलं आहे. वा. आणि आतमध्ये 3/4 स्लीव्ह आम्ही अटॅच करून ठेवलेले आहेत. अच्छा, म्हणजे ज्यांना स्लीव्ह हवे असतील ते लावू शकतात. म्हणजे कोणी स्लीवलेस यूज करत नाहीयेत त्यांना जर हवं असेल तर स्लीव्ह अटॅच करू शकतात. हे खूपच कमाल आहे आणि किती मस्त कलर. ऍक्च्युली लव्हेंडर सध्या खूप ट्रेंड मध्ये आलेला आहे ना. येस येस येस. त्याच्यातला एक रस्ट येलो कलर पण आहे, तो काढायचा राहिलाय, पण आहे त्याच्यात कलर्स मिळतील ना. नक्कीच मिळतील. सो मंडळी, आम्ही जे काही तुम्हाला आता दाखवतोय त्यामध्ये कलर ऑप्शन्स आणि साईज ऑप्शन्स आहेत. सो त्याच्यासाठी तुम्हाला एकतर स्टोर व्हिजिट करावी लागेल आणि जर तुम्ही मुंबईकर नसाल, तुम्ही ऑनलाईन हा व्हिडिओ पाहताय, तर मग तुम्हाला ताईंना संपर्क साधावा लागेल, कारण की आम्ही फक्त व्हरायटी दाखवतोय, प्रत्येकामध्ये तुम्हाला साईज आणि कलर्स मिळणार आहेत. येस, हा आहे इकत मध्ये. ओ, दिस इज सुपर प्रिटी. हे डबल इकत फॅब्रिक मध्ये आहे आणि समोरून जे युज केलं गेलंय ना पॅच ग्रीन कलर मध्ये, कमाल वाटतंय. व्हेरी नाईस. आणि याचे स्लीव्स पण चांगले आहेत, म्हणजे मेगा स्लीव्स जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीने. म्हणजे काही जणांचं असं असतं की वन पीस हवंय पण स्लीव्स आम्हाला चांगले हवेत, जेणेकरून आमचं ते साईडचं वगैरे आर्म्स वगैरे व्यवस्थित दिसायला. प्रिन्सेस कट मध्ये आहे, त्याच्यामुळे लुक फिटिंग एकदम सुंदर मिळतं याचं. मस्त. आणि कपडाही छान आहे एकदम. या ह्याच्यात तू पेजवर आमच्या जर कोणी बघितलं असेल तर सुरभी भावे त्यांनी हा घालून त्याचं शूट आम्हाला पाठवलं होतं. अरे वा, मस्त. त्यांना खूप आवडला होता हे कलेक्शन. खूप छान आहे. त्याच्यानंतर डबल इकत मध्येच अजून दाखवते, हा पण एक आहे. वा. सो हे आय थिंक त्यांच्यासाठी मस्त ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन असतात ना, तेव्हा हे घालायचं, त्याच्यावरती ब्लेझर घालायचं. एक्झॅक्टली. मस्त, खूप छान लुक होऊ शकतो हे. आणि समोर पॉकेट आहे ह्याला. येस, खूप कूल वाटतंय हे. मस्त. आता डबल इकतच चालू होतं आपलं फॅब्रिकचं, म्हणून त्याच्यात दाखवते. वा, एकदम प्रिटी दिसतो हा. आणि फॅब्रिक खूप छान आहे, जाड आहे महत्वाचं. बऱ्याचदा असं असतं ना की वन पीस घेतोय पण आतमध्ये लाइनिंग वगैरे आहे की नाही याचं टेन्शन असतं, पण हे ह्याच्यामध्ये लाइनिंगची काहीच गरज नाही. तुला काहीच गरज नाही, कारण हे हातमागावरचं प्रॉपरली आहे. तुला मी बऱ्याचदा सगळ्यांना सांगते की कसं ओळखायचं हे हातमागावरचं. सो आतमधलं आणि हे फ्रंट सेम दिसेल. विविंग मध्ये हे असतं. आणि मागे हे अशा पद्धतीचं नेक तुम्हाला दिसणार आहे, थोडा ट्रेंडी लुक साठी. मस्त, छान एकदम. कोणाला अगदीच शॉर्ट हवं असेल, बीच लुक जसं तू मगाशी म्हणालीस, सो हा पण आहे. अरे वा, हे तर खूप छान आहे. ऍक्च्युली असे मी बऱ्याच मुलींना ना ते जीन्स वर घालताना पाहिलेलं आहे. एकदम छान, खूप इझिली कॅरी करतात. याच्या खाली नुसते स्नीकर्स घातले तरी खूप सुंदर वाटतं हे. मस्त. आणि ह्याला फिनिशिंग बघा, खालती अशी पॉम्पॉमची लेस लावण्यात आली आहे. खूप अगदी म्हणतो ना फ्रॉकचा फील प्रॉपर देण्यात आलेला आहे. खूप छान.
बरं ताई, असं असतं युजली की तुमचं बुटीक आहे आणि सगळं तुमच्याकडे कॉटन मध्ये आहे, पण हे सगळे खूप युनिक असे फॅब्रिक आहेत जे इझिली मार्केटमध्ये स्ट्रीटवर कुठेच मिळत नाही. सो याच्यामध्ये आपण कस्टमायझेशन करतो का? नाही, कस्टमायझेशन नाही Available करू शकत. नाहीये. नाही, कारण जागा पण आपली छोटी आहे. सो आपलेच डिझाईन्स असतात आणि त्याच्यात सायझेस असतात. ओके, ग्रेट. त्याच्यामुळे ते मिळेल. हा, हे महत्वाचं. बऱ्याचदा असं असतं की बुटीक आहे म्हटल्यानंतर तर यांच्याकडे कस्टमायझेशन होईल, तर नाही होणार आहे मंडळी, प्लीज हे नोट करा. ग्रेट. व्हॉट नेक्स्ट? आपण वन पीस व्यतिरिक्त काय बघतोय अजून? वन पीस व्यतिरिक्त आता तुला कॉर्ड सेट मध्ये मी दाखवते. ओके, शुअर, चालेल. कॉलेज गोईंगला किंवा इन जनरल सुद्धा सिंगलेट मध्ये हा कुर्ता आहे. आतमध्ये व्हाईट आहे, त्याच्यामुळे अस्तर लावलेलं आहे त्याला, आणि त्याला प्लेन ब्लॅक कलरची पॅन्ट, असं हे मिळणार आहे कॉम्बो. अरे वा. आणि यांची प्राइस कशी जाते साधारण? याची साधारण 1200 ते 1500 पर्यंतची प्राइस आहे आपली. अच्छा, कॉर्ड सेटची अशा 1200 ते 1500 मध्ये. वा, मस्त. आणि फॅब्रिक प्रॉपर आहे. फॅब्रिक पण पॅन्टचं तू बघ की व्यवस्थित आहे, फिटिंगला तुला व्यवस्थित मिळेल. बोथ साइड इलेस्टिक असेल, कॉटन मधलीच असणार आहे पॅन्ट. वा, मस्त. हे तर खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना कॉटनच सूट करतं स्किनवर, डेनिम सूट करत नाही, तर त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे. आणि मला असं वाटतं की हे जर तुम्ही असं ब्लॅक वगैरे घेतलं तर इतर आउटफिट सोबतही तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता, नो डाऊट. बरोबर, खूप छान आहे हे. सो कॉर्ड सेट आपण सगळे बघतोय आता. त्याच्यानंतर साऊथ कॉटन आहे, पण हे साऊथ कॉटन म्हणजे जयपुरी मधलं आहे. अगदी तू प्रॉपरली साऊथ म्हटलं म्हणजे हे बघशील तर हे आणि या फॅब्रिक मध्ये फरक आहे. पण हे जयपुरी कॉटनला साऊथचा लुक देण्यासाठी हे पूर्ण मशीन विविंग केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यावरती हे हँड थ्रेडने आम्ही केलेलं आहे. अच्छा, गळ्याच्या इथे थोडंसं मिनिमलिस्टिक काम करून त्याला थोडं एनहान्स केलंय लुक त्याचा. एक्झॅक्टली. आणि ह्याला पण आतमध्ये आपण स्लीव्स दिलेले आहेत, 3/4 स्लीव्स असतील, आणि त्याची पॅन्ट असेल प्रॉपरली पॅरलल पॅन्ट असेल. बरं, या पॅन्ट्सना पण आपण मियानी लावतो मध्ये ट्रायंगल. हा, म्हणजे ते बसताना वगैरे फाटू वगैरे नाही त्यासाठी. किंवा चालताना सुद्धा लोकांना असं वाटतं की पॅन्ट वरती जाते, काय. सो अजिबात तसंही काही होणार. क्वालिटी खूप छान आहे. इलास्टिकची पण क्वालिटी कमाल आहे, आणि इलास्टिक सोबत तुम्हाला नॉट पण देण्यात आली आहे. सो बऱ्याचदा असं होतं ना की इलास्टिक वॉशिंग, काही जणांना काय करतात, पटकन वॉशिंग मशीन मध्ये टाकून मोकळे होतात, त्यामुळे इलास्टिक लूज होतं. सो इलास्टिक लूज जरी झालं तरी तुम्हाला वेस्ट होणार नाहीये ड्रेस, का तर तुम्हाला नॉट साठी ऑलरेडी त्यांनी सुविधा दिलेली आहे, त्यामुळे ते तुम्ही युज करू शकता. आणि लेंथ पण छान आहे, म्हणजे दिसताना खूप एलिगंट दिसेल हे. मस्त. काय किंमत जाते ह्याची साधारण? याची साधारण 1500. 1500. बरं. सो 12 ही कलर आहेत. कलर बघण्यासाठी त्यांना यावंच लागेल. 1200 ते 1500 इज द रेंज, ज्यामध्ये तुम्हाला असे कॉर्ड सेट म्हणजे टॉप आणि पॅन्टचा सेट मिळू शकतोय. त्याच्यानंतर हे प्लेन आपण सॉलिड कलर मध्ये घेतलेले आहेत. त्याला असं छोटस इथे प्लीट्स घेऊन एक लुक दिलेला आहे. हे कॉर्पोरेटला खूप छान दिसतं. स्लीव्हजलाही आपण तसंच केलेलं आहे. वा, तो हे बघा, थ्रेड आणि सिक्वेन असं सगळं स्टिच्ड आहे, त्यामुळे प्लेनला पण थोडासा वेगळा लुक देण्यासाठी म्हणून हलकं फुलकं काम. आणि समोर बटन्सने डिझायनिंग केली गेली आहे. आणि हे साइड कट आहे का याला? साइड कट म्हणूनही युज केलं जाऊ शकतं. व्हेरी नाईस. साइड कट आहे, आणि याची आपण ट्राउझर टाइप पॅन्ट केलेली आहे. अच्छा. तो जे इलेस्टिक येईल ना, ते साधारण आपलं कमरेच्या इथे येणार, थोडस पुढे येईल, सो दॅट फिटिंगला ते व्यवस्थित बसेल. आणि ही जी हा जो पोर्शन आहे हा प्लेन दिसेल. ओके, गॉट इट. सो ह्याच्यावरती तू एखादा टॉप घालायचा म्हणलीस तरी शक्य आहे, कारण इथे प्लीट्स नाहीयेत तुला. बरोबर. सो दिसताना तो लुक खूप छान दिसतो. मस्त. ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे, सॉफ्ट मटेरियल आहे, व्हेरी नाईस. याच्यातही कलर त्यांना आहेत अवेलेबल. कॉर्ड मध्ये तुला दाखवत होते. सो हे कॉटन मध्ये आपण गडवालचा लुक दिलेला आहे. गडवालचा लुक म्हणजे हे थोडस आपण एम्ब्रॉयडरी केलेली आहे, जी मशीन एम्ब्रॉयडरी आहे. हो, येस. सो आपण एक कॉर्ड मध्ये खूप सुंदर आहे हे पण. येस, एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे. आणि अशा पद्धतीची पॅन्ट. सो हे किती क्लास दिसेल. आता सध्या कॉर्डचा खूप मोठा ट्रेंड सुरू आहे, तर मला असं वाटतं हे कॅरी करू शकता. बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला असं स्लीव्ज नको आहेत, किंवा तर आम्हाला अशा पद्धतीचं युज करायला आवडत नाही, तर याच्यावरती एखादं जॅकेट, श्रग तेही घेऊ शकता, तेही छान दिसतं, खूप छान दिसेल. इव्हन मीटिंग साठी सुद्धा छान वाटतं. ब्लेझर घाल. हा, मस्त. आणि पॅन्टचे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे करून बघत असतो. आता याला बॅक साईडला इलेस्टिक दिलेलं आहे आणि फ्रंटला दोरी आहे. मस्त. सो याच्यातही एक कलर आहे, तोही दाखवते. वा, खूप सुंदर कलर आहे. आणि याच्यावरची हे बघा, हे सगळं थ्रेडवर्क असल्यामुळे ते फील जाणवतोय लगेच हाताला. खूपच छान. आणि फॅब्रिक खूप कमाल आहे, मस्त. मेन असे फॅब्रिक ना मिळतच नाहीत मार्केटमध्ये, आणि जे मिळतात ना ते पटकन एका वॉश नंतर श्रिंक होतात, पण इथे ती समस्या होणार नाही. हे बघ, हा पण एक आहे. हा रेयॉन फॅब्रिक मध्ये आहे.
थोडं नेक डिटेलिंग केलेलं आहे आपण हो, हे रिअल मिरर आणि त्याच्यावरती थ्रेड, त्याला खूप मस्त फिनिशिंग देण्यात आलेली आहे गळ्याभोवती आणि हे प्रिंट खूप सुंदर दिसतंय, खूपच छान आहे हे. आणि त्याची पॅन्ट हे साधारण 1200 ची ही रेंज आहे. वा, सी अगेन व्हाईट कलर तर एनी टाइम उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि महत्वाचं ऍडजस्टेबल बेल्ट आहे ह्याच्यामध्ये. सो हे पण तुम्ही युज करू शकता अकॉर्डिंग टू युअर शोल्डर्स. मस्त. येस. आता तुला थोडे शॉर्ट टॉपची पण व्हरायटी दाखवते आपली. हो चालेल. शॉर्ट टॉप मध्ये पेस्टल शेड्स मध्ये या अशा आहेत. आपण पेप्लिन टॉप म्हणू शकतो याला. खूप छान हे केलेलं आहे. इथे आपण अशी छान बॉर्डर हे केलेली आहे, म्हणजे हे प्रिंट मधलंच आहे. बरं, खूप एलिगंट दिसतंय. हो, याचा मेन सुटसुटीत आहे. एकदम एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे. परत जयपुरी कॉटन आहे. मस्त. आणि याच्यात 2 ते 3 कलर्स आहेत तुला अवेलेबल. वा, सो व्हाईट मध्ये आणि एक या बेबी पिंक मध्ये आहे. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल कलर. सो हे पण कलर्स आहेत मंडळी, आम्ही सगळंच तुम्हाला दाखवत नाही आहोत, तुम्ही इथे आलात तर तुम्हाला पाहता येऊ शकते. शॉर्ट टॉप्सची प्राइस रेंज कशी जाते आपल्याकडे? साधारण शॉर्ट टॉपची प्राइस रेंज 550 पासून ते 750 पर्यंतची आता माझ्याकडे अवेलेबल आहेत. बरं. आणि 550 चा स्टॉक चालतच राहतो, म्हणजे कंटिन्युएशन मध्ये. आता जरी मी दाखवलं तरी कसं आहे, वॉकिंग असल्यामुळे ते चालू असतं, पण वेगवेगळी व्हरायटी ऑलवेज येत राहते. ओके, ग्रेट. ह्या शॉर्ट्स पण त्याच्यातच मी दाखवून देते तुला. ओ, दिस इज प्रिटी. कलमकारीचं आहे. मगाशी मी तुला म्हणलं तसं की याच्यावर एखादा टी शर्ट घातला तर खूप छान दिसतं. सो ही आहे अजरक मध्ये, हे कलमकारी, हे बाग प्रिंट आहे आणि ही आहे इंडिगो. वा, आणि याचे साइजेस कसे असतात साधारण? नाही, हा एकच साईज आहे अवेलेबल आपल्याकडे. सो साधारण 30 वेस्ट पासून ते 40-42 पर्यंतच्या वेस्टला व्यवस्थित बसतील असे आहेत. ओ नाईस, खूपच छान आहे. क्वालिटी मस्त वाटते आणि पॉकेट आहे एका साइडला ह्याला. खूपच छान. हे अगेन जेव्हा तुम्ही फिरायला वगैरे जाताय तेव्हा रात्री नाईट सूट म्हणून बऱ्याच जणांचं असतं ना की आम्हाला गाऊन नाही घालायचं, मॅक्सी नाही घालायची, काहीतरी वेगळं हवंय, तेव्हा हे घेऊ शकता. किंवा रात्री एखादी पार्टी आहे, हा, तेव्हा सुद्धा हे घालून जायला छान आहे. काय रेंज जाते ह्याची? 550 फ्लॅट 550. ओके. अजून काय बघतोय आपण? शॉर्ट टॉप्स मध्ये दाखवूया. येस. शॉर्ट टॉप्स मध्ये सुंदर प्रिंट आहे ही, पहिलीच मस्त वाटते. व्ही नेक मध्ये जे सध्या खूप ट्रेंड आहे, हे आलिया पॅटर्न म्हणून एक्झॅक्टली. याच्यात माझ्याकडे 5 ते 6 कलर्स आहेत. वा, खूपच छान. आणि साधारण 750 ची ह्याची रेंज आहे. ओके. त्याच्यातलाच हा एक कलर मी तुला दाखवला. वा, सी अगेन व्ही नेक ह्याच्यावरती व्यवस्थित दिसून येत आहे. व्ही नेक आणि ते जे चुण्या आहेत, सो ते तुम्हाला प्रॉपरली दिसून येत आहे. आणि स्लीव्स पण बघा किती सुंदर पद्धतीने मोठ्याच्या मोठ्या आहेत, त्यामुळे अजिबात गरम होणार नाही याच्यात. मस्त. हे आहेत हे कॉटन मधलेच. वा, नॉर्मल जीन्स वरती वगैरे घालायला एकदम नॉर्मल. मस्त. सो याची किंमत 550 to 750 पर्यंत, म्हणजे शॉर्ट टॉप्सची. ओके, ग्रेट. आता आपण 3 पीस सूट पाहणार आहोत, राईट? हो, ग्रेट. तर त्याच्यामध्ये काय व्हरायटी आपल्याकडे? त्याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे. सो मी तुला 1-2-3 पीसेस फक्त दाखवणार आहे, जेणेकरून लोकांची पण उत्सुकता राहील ना की इथे येऊन आम्हाला काय बघायचं आहे. वा, ती पॅन्ट असेल, हा कुर्ता आणि वरती हा दुपट्टा. सो 3 पीस ची साधारण आपली रेंज जाते ही 1500च्या पुढे जाते. 1500 ते 2000 मध्ये आपली रेंज असते. ओके. वा, आणि याच्या साइजेस काय काय मिळतील आपल्याला? आता ह्याच्यात तू साइजेस म्हणशील तर ह्याच्यात माझ्याकडे M पासून 52 पर्यंतचे साइजेस अवेलेबल आहेत. वा, म्हणजे आय थिंक 4XL पर्यंत, 6XL पर्यंत. 6XL पर्यंत. वा, मी मगाशी म्हणलं तसं की माझ्याकडे आहेत प्लस साइजेस, पण ते लिमिटेड आहे. ओके, मस्त. क्वालिटी खूप छान आहे आणि हे सगळं कॉटन मध्ये आहे, त्यामुळे हे वर्षानुवर्ष युज केलं जाऊ शकतं. मुंबईत तर 12ही महिने उन्हाळा असल्यासारखंच आहे. त्याच्यानंतर हा थोडासा वेगळा आहे म्हणून मी घेतला. एक तर शेड वेगळी आहे, प्रिंट वेगळी आहे, त्याच्यानंतर त्याचा वेगळा पॅटर्नच आहे. फ्रॉक स्टाईल मध्ये आहे, साइड कट आहेत त्याला, इथे छोट्याशा प्लीट्स घेऊन बोथ साइड पॉकेट दिलेलं आहे. खूप छान. आणि हे गळ्याच्या इथे नाही, जे मिनिमलिस्टिक काम केलं ते खूप छान दिसतंय, म्हणजे थोडं वर्क वगैरे केलं गेलंय. येस. त्याला हा एकदम मल फॅब्रिकचा दुपट्टा आहे आणि ही प्लाझो आहे पॅरलल प्लेन कलर. वा, सी अगेन उन्हाळ्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. ऑफिस साठी, कुठे छोटे मोठे फंक्शन्स आहेत, शाळा सुरू होणार आहे मुलांची, तेव्हा पेरेंट्स टीचर मीटिंग्स वगैरे असतात, तेव्हा घालून जाण्यासाठी पण खूप छान आहे. डिसेंट लुक साठी मस्त. त्याच्यानंतर एक ट्रेंडिंग तुला दाखवते की सध्या ट्रेंड मध्ये खूप चाललेलं आहे व्ही नेक मध्ये.
ओके. आणि थोडस आपण म्हणू की वेगळं प्रिंट आहे याचं. हे बघ. वा. सो अगेन हे कॉटन मध्ये आहे. सो अगेन युजफुल, 12ही महिने युजफुल आहे. गळ्याच्या इथे वर्क केलेलं दिसेल, छोटस असं त्याला तुम्ही असं नॉट पाहू शकता वगैरे आहेत त्याला, अगदी हलकं फुलकं, आणि हे दिसायला पण खूप छान दिसेल. ऍक्च्युली वीनेक असल्यामुळे ना ते दिसताना खूप छान दिसतं. म्हणजे तुमचा लुकच वेगळा दिसून येतो लगेच त्याच्यामध्ये. म्हणजे नेहमीपेक्षा गोल किंवा स्क्वेअर गळ्यापेक्षा वीनेक वापरलं तर ते अजून छान दिसतं. म्हणजे प्लस साईजच्या यांनी ना वीनेक वापरावेत है ना. हो, त्याच्यामुळे बॉडी खूप छान दिसते. आणि अशी ओढणी पूर्ण त्याच्यावरती बघा तुम्हाला, आणि सगळे दुपट्टे पूर्ण आहेत. म्हणजे 2.5 मीटरचे दुपट्टे येणार. वा. आणि अगेन हे मलमध्ये आहे का? किती सॉफ्ट आहे, व्हेरी नाईस. आणि ह्याची पॅन्ट सेम कलर मध्ये असेल. हो, प्लेन मध्ये. मोनोक्रोमचा सध्या ट्रेंड आहे की एकाच रंगाचा टॉप, बॉटम आणि दुपट्टा, तर त्यासाठी म्हणून तुम्ही ह्याची निवड करू शकता. हे खूप छान आहे. नक्कीच मस्त. सो मंडळी, इथे अजून पण त्यांच्या स्टोअरमध्ये बरीच व्हरायटी आहे. तुम्ही स्क्रीनवर सध्या ड्रेस मटेरियल्स त्यांनी लावलेले ते पाहू शकता. दुकानाच्या बाहेर पण त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स ठेवण्यात आलेले आहेत. सो ऑफकोर्स तुम्ही स्टोअरला या, जेणेकरून तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईलच. पण ताई, इथे आल्यानंतर मी पाहिलं की तोरण काहीतरी मला वेगळं दिसतंय. सो याची मला माहिती द्या ना. अगदी तुला देते. हे म्हणजे आत्ताच तू बघशील तर हे दारावरचं तोरण आहे. ओके. हे आम्हीच केलेलं आहे. माझी बहीण स्वतः हे सगळं बसून स्टिच करते. वा. श्री स्वामी समर्थ. आणि ह्याच्यावरती खूप छान पद्धतीने लेस लावून जी फिनिशिंग करण्यात आली आहे ना, आणि हे जे घुंगरू वगैरे लावून ठेवलंय ते खूप छान दिसतंय. आणि हे घराच्या दाराला खूपच शोभून दिसेल, छान दिसेल. आणि कोणत्याही सणासुदीला छान दिसणार आहे. काय किंमत जाते ह्याची? याची साधारण 550, 450 ते 550 अशी जाते. बेसिकली ही आयडिया आमची वेगळी होती. ओके. एक मिनिट. आयडिया अशी होती की आपण जेंट्सना देताना विचार करायला लागतो बऱ्याचदा की काय द्यायचं. बरं, आजकाल प्रत्येकाच्या मॅक्झिमम घरामध्ये गाडी एक तर असतेच. आणि गाडीच्या मागच्या याला आपण बरेचदा बघतो भूतान, तैवान असे कुठले मंत्रांचे हे लावलेले असतात. ओ येस, बरोबर बरोबर. आपले का मंत्र नसावेत हा विचार पहिल्यांदा मनात आला, आणि त्याच्यावरनं आम्ही हे सुरू केलं. मग काही आपले आता हा स्वामी समर्थ मठ लेन असल्यामुळे लोकांनी आम्हाला दाराची तोरण पण विचारली, म्हणून आम्ही ती पण करून दिली. वा. सो हे तोरण म्हणून पण युज करू शकतो आणि गाडीतही लावू शकतो. येस. किती कमाल आहे हे. आणि याची काय किंमत जाते? याची साधारण 450 किंमत जाते. बरं. पण हे वॉशेबल आहे की कसं काय? हो, हे वॉशेबल आहे. हे गोफ मध्ये पण मिळतं आणि या थ्रेड मध्ये पण मिळतं. असं दोन्ही याच्यात आम्ही करतो. गोफ मध्ये विणलेलं पण मिळतं. वा. सो मला हा कॉन्सेप्ट खूप आवडलाय की ऑफकोर्स गाडीमध्ये आपण जेव्हा केव्हा प्रवास करतो, मोस्टली मी पाहिलंय की लोकांच्या गाडीमध्ये मागच्या बाजूला वेगवेगळे भाषांचे काहीतरी लिहिलेलं असतं. पण मला असं वाटतं की मग त्याच्यापेक्षा तुम्ही हे जर लावलं तर हे जास्त उठून दिसेल, आणि ऑफकोर्स गाडीला तर खूप छान शोभा येईलच, नो डाऊट. घरासाठी पण छान आहे. सो ज्यांच्याकडे वास्तुशांत आहे, घरभरणी आहे, पहिल्यांदा कोणाला भेटायला जाणार, काय गिफ्ट घेऊन जावं, तर असं काहीतरी घेऊन गेलं तर कोणालाही ते आवडणार आहे. मस्तच आहे हे. सो हे पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस केली तर पाठवू शकता? पाठवू शकतो. ग्रेट. आपण ऑनलाईन ऑर्डर्स कुठल्या कुठल्या शहरांपर्यंत घेतो? महाराष्ट्र, पॅन इंडिया घेतो. पॅन इंडिया पूर्ण. तर मंडळी, भारतातनं कुठूनही तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरी सुद्धा तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. निशी क्रिएशन्स त्यांचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे, तिथे जाऊन नक्की त्यांना फॉलो करा. नवीन त्यांच्याकडे आलेले प्रोडक्ट्सचे अपडेट्स किंवा फोटोज, व्हिडिओज त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि महत्वाचं की तुम्ही इथे सुद्धा येऊन खरेदी करू शकता. बरं, आता इथे यायचं असेल तर वर्किंग आवर्स काय आहेत आपले, म्हणजे टायमिंग काय असेल? आपल्या सोमवारी बंद असतं, कारण दादर तसंही सोमवारी बंद असतं आणि मंडे हॉलिडे पाहिजे, त्याच्यामुळे सोमवारी बंद. बाकीच्या एरवीच्या वेळेला 10:30 ते 8:30 पर्यंत, 8-8:30 पर्यंत तर चालूच असतं आपलं शॉप. ओके ओके. आणि मंडेला बंद असणार, पण ट्यूजडे टू संडे ऑल डेज. पण ऑनलाईन ऑर्डर घ्यायची असेल तर मग डेजचं काही असणार आहे की एनी टाइम ऑर्डर? एनी टाइम. म्हणजे तुम्ही सोमवारी पण मला हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. मी आणि माझी मुलगी त्याला रिप्लाय करू. नक्कीच. ग्रेट. तर मंडळी, ऑनलाईन तुम्ही नंबर पाहू शकता ताईंचा, त्याच्यावरती नक्की त्यांना संपर्क साधा. ऑनलाईन ऑर्डर्स तुम्ही नक्की प्लेस करू शकता. आणि मंडळी, आता महत्वाचं की मुद्द्यावर येणार आहोत की इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं? दादर खूप मोठं आहे, पण तरी लोकांना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. सो ते आपण ऍड्रेस सांगणार आहोत. पण जाण्यापूर्वी ताई, थँक्यू सो मच. इतकी छान माहिती दाखवली त्याबद्दल, आणि खूप अफोर्डेबल रेट आहे, ट्रस्ट मी. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं, मी जेव्हा आता ह्या सगळ्या वस्तू खरेदी करते तेव्हा वापरल्यानंतर मला तो अनुभव येतोय की मी स्ट्रीटवरनं घेतलेलं पण फॅब्रिक वापरलेलं आहे आणि थोडं प्रीमियम रेंजही वापरलेलं आहे. पण मला एक गोष्ट खूप जास्त आवडली आहे की असे फॅब्रिक आहेत जे सस्टेनेबल आहेत, जे वर्षानुवर्ष मी वापरू शकते, असे फॅब्रिक तुम्ही आणून ठेवलेले आहेत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि मला असं पर्सनली सांगायला आवडेल की तुमचं कलेक्शन खूप अफोर्डेबल रेट्स
मध्ये आहे. म्हणजे कम्पेअर टू अदर मेन बुटिक्स जे असतात, जे हायर लेवलचे बुटिक्स असतात, त्याच्या कम्पॅरेटिव्हली तुमचे रेट्स खरंच कमाल आहेत. म्हणजे मी एवढे व्हिडिओज एवढे वर्ष करते त्यामुळे मी हे सांगू शकते की हे खरंच अफोर्डेबल आहे. म्हणजे एक वर्किंग वुमन किंवा तर एक हाऊसवाईफ समजा 3,000ची साडी घेऊ शकते, 2,000ची साडी घेऊ शकते, तर नक्कीच वन पीस आणि ह्या सगळ्या जे रेग्युलर युजचे आउटफिट्स आहेत ते तर नक्कीच घेऊ शकते. नो डाऊट. थँक्यू वन्स अगेन. मला छान इन्व्हाइट केलं आणि छान आपण शूट केलेलं आहे सगळं. मला खूप आवडलंय. खूप छान पद्धतीने हे सगळं आमचं हे करत असतेस ना, म्हणजे प्रत्येक ह्याचं म्हणजे तुझा प्रत्येक आम्ही ब्लॉग बघतो ना की खूप छान पद्धतीने तू लोकांना सांगत असतेस. थँक्यू. लोकांचा विश्वास बसतो आमच्यावर हे आम्हाला खूप हे वाटतं. अरे वा, थँक्यू. दादा तू यायच्या आधी तुझा एक बघितलेला पूर्वीचा व्हिडिओ पाहून आलेल्या दोघी हे होत्या, तुला एक 10 मिनिटं थांबायला लागलं होतं पण त्यांनी सांगितलं की आणि तो व्हिडिओ पण आय थिंक खूप आधी केलेला व्हिडिओ होता. म्हणजे ही माझ्याच कामाची पावती आहे किंवा आता तुमचे प्रॉडक्ट पण तेवढे लोकांना आवडत आहेत, तेही कौतुकच आहे. नो डाऊट. तर मंडळी, निशी क्रिएशन्स या स्टोरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय सांगते. खूप सोपा मार्ग आहे. तुम्हाला यायचंय दादर वेस्ट मध्ये. एक्झॅक्टली कुठे तर कोणालाही स्वामींचा मठ विचारत या. स्वामींच्या मठाची जी लेन आहे ना, त्या लेनच्या आतमध्येच कॉस्मॉस बँक तुम्हाला दिसेल. त्याच्या अगदी अपोजिट साईडला निशी क्रिएशन्सचा तुम्हाला बोर्ड दिसेल. अगदी स्ट्रीटवर असल्यामुळे तुम्हाला गल्ली भोळ्यात जायची गरज नाहीये, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. खूप इझी ऍक्सेस आहे. स्टेशन पासून हार्डली 5 to 8 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला आहे. इझिली तुम्ही इथे येऊ शकता. एक महत्वाचा लँडमार्क देते. बऱ्याच जणांचं असतं दादरमध्ये आल्यानंतर एवढ्या गल्ली आहेत, प्रत्येक रोडचं नाव नाही कळत. तर मी एक इझी मार्ग सांगेन तुम्हाला की यायचं असेल तर तुम्ही कोणालाही कोहिनूर स्क्वेअर विचारत या, तो मॉल विचारत या. त्याच्याच अगदी अपोजिटला स्वामींचं मठ आहे. कोणालाही विचारलं तर ते खूप इझिली तुम्हाला सांगतील. आणि त्या मठात आतमध्ये स्ट्रेट चालत या. अगदी 2 मिनिटाच्या डिस्टन्स वरती निशी क्रिएशन स्टोर बघायला मिळणार आहे दादर वेस्ट मध्ये. हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.